नमस्कार शेतकरी मित्र, मी शंकर देशमुख. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आजचा विषय आहे 05234 कसा विरघळायचा, आणि ती तुम्हाला मी दाखवणार आहे. 05234 कसा विरघळायचा ते तुम्हाला दाखवतो. कुठलंही खतं किंवा बुरशीनाशकंसुद्धा अशी कपड्यात घेऊन विरघळायची, म्हणजे ती चांगली विरघळतात. आणि मग काठीनं ढवळून त्याच्यात नंतर मग कीटकनाशक एखादं आपण हे स्लेर प्रो फळमाशीसाठी घेत आहोत. खरं तर फळमाशीसाठीच घ्यायचं असतंय. आणि असं विरघळल्यामुळं पूर्णतः विरघळतं आहे. बरेच शेतकरी पाण्यात खत टाकतात आणि ती खाली बुडाला राहतात. तर गाळ राहू नये म्हणून हे आपण खतं अशी फडक्यात घेऊन विरघळायची. मित्रांनो, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि काहीसुद्धा राहत नाही. त्याच्यामुळं सगळ्या पाण्यात सारखा खत विरघळला जातो. तर शेतकरी मित्र, आजचा विषय एवढाच होता. बघा, पूर्णपणे सगळं विरघळलं आहे ते. आणि फवारताना सुद्धा चांगलं सगळ्याला कव्हरेज येईल असं फवारावं. आजचा विषय एवढाच होता. आज आपण इथेच थांबू. थँक्यू.